श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी. यावर्षी नागपंचमी हा सण आला आहे 29 जुलै 2025 रोजी. नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये नवनाग पूजन म्हणजेच नागदेवतेच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं. सर्पयोनीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी स्त्रिया नागदेवतेला म्हणजेच नागाला आपला भाऊ मानतात आणि आपल्या भावासाठी उपवास देखील ठेवतात. तर नागपंचमीच्या दिवशी काय करावं, काय करू नये, या दिवशी कोणते नियम पाळावेत, आपल्या घरामध्ये पूजा कशी करावी, या दिवशी कोणती मंत्रसाधना करावी, कोणते उपाय करावेत, तसंच आपल्या माहेरी जर काही अडचण असेल, माहेरच्या सुखासाठी, आपल्या भावाच्या नोकरी, विवाह, संततीविषयी काही समस्या असतील, तर त्यासाठी नागपंचमीच्या दिवशी आपण एक उपाय अवश्य करावा. हा उपाय मी आपल्याला सांगणार आहे. एखाद्याच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष सांगितला असेल तर तो सौम्य होण्यासाठी, त्याचा त्रास आपल्याला जाणवू नये यासाठी नागपंचमीच्या दिवशी या मंत्रसाधना आपण अवश्य करा. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं पूजन केल्यानं भगवान शंकर तसंच विष्णू भगवान दोघेही प्रसन्न होतात. अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबळम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालिया तथा. हे सर्व नवनाग आहेत, यांचं पूजन या दिवशी केलं जातं. त्यापैकी अनंत म्हणजेच भगवान विष्णूंचंच हे रूप आहे. त्यामुळं नागपंचमीच्या दिवशी भगवान विष्णूंचं पूजन आणि शिवलिंगाची पूजा देखील महत्त्वाची मानली जाते. या दिवशी काय करावं, पूजा कशी करायची? सकाळी लवकर उठा, स्नान करून घ्या. आपली रोजची जी देवपूजा असते ती करून घ्यायची. देवघराजवळची जागा स्वच्छ करा. एखादा चौरंग किंवा पाट घ्यावा, त्यावरती स्वच्छ वस्त्र घ्यावं. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या. दिव्याचं पूजन करून घ्या. आपल्या देवघरातील गणपती बाप्पांना स्नान घालावं. त्यांना गंधाक्षता पुष्पे अर्पण करावी, कारण कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणेश पूजनानं करत असतो. आपल्या देवघरात शिवलिंग असेल, शिवलिंगाची देखील पूजा करून घ्या. शिवलिंगाला शुद्ध जलानं किंवा दुधानं, दह्यानं स्नान घालावं. भगवान शंकराचं स्मरण करा. ओम नमः शिवाय हा मंत्र मनातल्या मनात म्हणावा. आता पाटावरती किंवा चौरंगावरती तांदळानं किंवा पांढरे चंदन असेल किंवा रांगोळीनं नागदेवतेचं संपूर्ण कुटुंब, नाग, नागिन आणि त्यांची 7 पिलं अशा प्रतिमा काढून घ्या. नागदेवतेला पंचोपचारे म्हणजेच हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहवीत. ओम श्री नागदेवताय नमः हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा आणि अशा पद्धतीनं नागदेवतेचं पूजन करायचं. त्यांना दूध साखरेचं नैवेद्य दाखवावा. या दिवशी आघाडा आणि दुर्वा नागदेवतेला वाहण्याचं महत्त्व असतं. जर आपल्याला उपलब्ध झाल्या अवश्य व्हावे. आणि नागदेवतेचं पूजन झाल्यानंतर त्यांना प्रार्थना करा, विनंती करा, माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती आपला आशीर्वाद कायम असू द्या आणि माझी ही जी पूजा आहे ती आपण स्वीकारावी अशी विनंती करा. काही ठिकाणी या दिवशी उपवास करण्याची पद्धत आहे. स्त्रिया आपल्या भावासाठी, नागदेवतेला भाऊ मानून त्याच्यासाठी उपवास करतात. आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनं आपण उपवास करावा. आता नागपंचमीच्या दिवशी काही नियम पाळले जातात. काही ज्या गोष्टी असतात त्या टाळल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्यानं भाजी चिरू नका, काही तळायचं नाही, कापायचं नाही, त्यानंतर चुलीवरती तवा ठेवायचा नाही, आपलं अंगण खणू नका किंवा शेतामध्ये नांगरू नका. तर या सर्व ज्या गोष्टी असतात या रजोगुण आणि तमोगुण वाढवणाऱ्या असतात. त्यामुळं नागपंचमीच्या दिवशी या क्रिया केल्यानंतर नागवंशावळी ज्या असतात त्यांना काही इजा होऊ नये म्हणून या गोष्टी टाळायच्या असतात. नागपंचमीच्या दिवशी कोणते उपाय करावेत? ज्यांच्या माहेरी आर्थिक अडचण असेल, आपल्या भावाला नोकरी व्यवसाय नसेल किंवा नोकरी व्यवसायामध्ये अडचण आली असेल, त्याचं लग्न जमत नसेल किंवा संततीविषयक कुठलीही समस्या असेल, नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला आपला भाऊ मानून आपण पूजा करत असतो. म्हणून स्त्रियांनी नागदेवतेला आपल्या भावासाठी, माहेरच्या सुखासाठी प्रार्थना करायची. जसं भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करतो अगदी त्याच पद्धतीनं नागदेवता आपल्या बहिणीचं रक्षण करतात. म्हणून श्रद्धेनं आपण नागपंचमीच्या दिवशी हा उपाय करावा. नागदेवतेला आपल्या माहेरच्या सुखासाठी, भावाच्या सुखासाठी प्रार्थना करायची. आपली जी समस्या असेल ती त्यांना बोलून दाखवायची. संकल्प करा. संकल्प करून आपली समस्या त्यांना बोलून दाखवायची आणि त्यासाठी नागपंचमीच्या दिवशी मी आपल्याला एक मंत्र सांगणार आहे. प्रथम भगवान शिवाचा मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा पठण करायचा आणि त्यानंतर नागदेवतेचा कुठलाही मंत्र, सोपा मंत्र आहे ओम श्री नागदेवताय नमः हा मंत्र आपण 108 वेळा म्हणावा. किंवा नाग गायत्री मंत्र ओम नागकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात. किंवा नवनाग मंत्र अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबळम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालिया तथा.
या मंत्राचं आपण 108 वेळा पठण करावं. नागपंचमीच्या दिवशी शिवलहरी तसंच नागलहरी, सर्पलहरी ह्या अधिक प्रमाणात उत्तेजित असतात. त्यामुळे या दिवशी जर आपण भगवान शिवाची तसंच नागदेवतेची आराधना केली तर ती नक्की फळाला जाते. म्हणून आपण हा उपाय अवश्य करून बघा. या व्यतिरिक्त नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 36वा अध्याय, ज्यामध्ये वटसिद्ध नागनाथांची कथा आली आहे. वटसिद्ध नागनाथांचा हा जो अध्याय आहे हा आपण संकल्प करून पठण करा. हा देखील मनोकामना पूर्ण करणारा अध्याय आहे. नक्की आपण याचं पठण नागपंचमीच्या दिवशी करावं. भगवान शंकरांच्या सेवेमध्ये या दिवशी शिवलिंगावरती अभिषेक, भगवान शंकरांचा कुठलाही मंत्र किंवा कोणतंही स्तोत्र, शिवस्तुती असेल, शिवमहिम्न स्तोत्र असेल, या दिवशी अवश्य पठण करावं. त्यानंतर भगवान विष्णूंची सेवा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करा. विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं. तसंच ज्यांच्या कुंडलीमध्ये काल सर्पयोग सांगितला असेल, काल सर्पशांती आपण अवश्य करून घ्या. परंतु आपल्याला हा विधी करायला जमलं नसेल किंवा तरी देखील आपल्याला काही त्रास होत असेल, जाणवत असेल, तर सौम्य किंवा तीव्र कुठलाही काल सर्पयोग असेल, नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेच्या मंत्राचं पठण करावं. त्यानं नक्की कालसर्पयोग जो असतो तो सौम्य होईल, त्याचा त्रास आपल्याला जाणवणार नाही. कालसर्प दोषामुळं नोकरी, व्यवसाय, विवाहामध्ये अडचणी निर्माण होतात, त्याचं आपोआप निवारण होईल. नागदेवतेचा कुठलाही मंत्र ओम श्री नागदेवताय नमः किंवा नाग गायत्री मंत्राचं आपण 108 वेळा नागपंचमीच्या दिवशी पठण करावं. नवनाग मंत्राचं पठण आपण करू शकता. नागदेवता नक्की प्रसन्न होतील आणि कालसर्पयोगामुळं आपल्या कुठल्या कामामध्ये काही अडचणी आल्या असतील त्याचं देखील निवारण होईल. तर नागपंचमीच्या दिवशी ही साधी सोपी पूजा आपल्या घरामध्ये श्रद्धेने करावी. ह्या सेवा, हे उपाय आपण अवश्य करून बघा. शंका असतील नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री नागदेवताय नमः. 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 ओम श्री नागदेवताय नमः.